शेतकऱ्याला अन्यायाविरोधात प्रहार संघटनेचा आवाज। दिनांक नोव्हेंबर 11 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया कळमेश्वर शाखेचे कर्मचारी धापेवाडा येथील शेतकरी नारायणजी दुरुगवार यांच्या घरी गेले होते। त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरा असा दबाव आणला आणि तुमचे खाते रिन्यू करून देतो असे सांगत त्यांच्याकडून 2000 रुपये रोख घेतले। या घटनेनंतर नारायणजी दुरुगवार यांनी प्रहार जनशक्ती संघटनेशी संपर्क साधला। आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख मनीष देशमुख, सावनेर विधानसभा अध्यक्ष मिलिंद भाऊ डहाके, कळमेश्वर शहरप्रमुख मुस्ताक शेख, उपाध्यक्ष गोपाल गोखे, वैभव दुर्गा तसेच इतर कार्यकर्त्यांनी शेतकरी नारायणजी यांना सोबत घेऊन सेंट्रल बँक कळमेश्वर शाखा येथे भेट दिली व शाखा प्रबंधकांशी चर्चा केली। या प्रकरणात प्रहार संघटनेने शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली असून संबंधित उच्च बँक अधिकाऱ्यांकडून सविस्तर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। कळमेश्वर तहसील ब्युरो चीफ मंगेश गमेची रिपोर्ट। अनेक वेळा पिकांचे नुकसान होते, पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। त्यामुळे बघीत शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत। असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही। शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2019 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली। राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून डेबिट ट्रॅप कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्व शिफारशी सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली। याचा शासनाचा विचाराधीन आहे। ठीक आहे, पुढे काय म्हणते ते आला, पण आता ते रात्रभर झोपले नाही आहे। बरोबर, हा, सकाळी पाहिजे त्यांनी 1 रुपयाचं कधी कर्ज घेतलं नाही, पण आता त्याच्यावर परिस्थिती आली, शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल, तुम्ही दिली असेल तर काय त्यांना पैसे मागितले, त्यांच्याकडे कसे होते, कुठल्या गोष्टीचे होते, त्यांना हॉस्पिटलला दवाखान्यासाठी पैसे होते, असं काही म्हटलं का? नाही, बोले सगळं आधी 2000 रुपये का निमित्त घेतले? स्टॅम्प पेपरसाठी अथॉरिटी काही मग शासनाचा काही आदेश आहे का तुम्हाला रिन्यू करा म्हणून? शासनाचा आदेश काय?